बघा आता त्या खात्याचा मंत्री आणि शासनाचं असं धोरण आहे की सगळे चेकपोस्ट बंद करावेत, परंतु जे अदानीला दिलेले चेकपोस्ट आहे त्या चेकपोस्टची जी किंमत आहे ती त्यांनी जास्त मागणी केलेली आहे, त्यामुळे ते चेकपोस्ट सध्या कार्यरत आहे। परंतु शासनाची आणि माननीय मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे चेकपोस्ट आहे 22 चेकपोस्ट राज्यातले ते सर्व बंद करावेत आणि त्या संदर्भातल्या सूचना माननीय मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री म्हणून मी दिलेल्या आहेत। पण काल अचानक ह्या आमच्या सोलापूर कर्नाटक व विजापूर जवळच्या चेकपोस्टला मला काही तक्रारी आल्या होत्या आणि त्याच्या अनुषंगाने मी जाऊन पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर आमचे 2 अधिकारी त्या ठिकाणी होते, परंतु खाजगी वेशातील काही अधिकारी तिकडे 25 काहीतरी म्हणजे आता काही खाजगी अधिकाऱ्यांची माझी ओळख करून दिली आमच्या आरटीओच्या अधिकाऱ्यांची, तेव्हा कळलं की ते आरटीओचे आहेत। तर काही 25 अधिकारी साध्या वेशामध्ये आहेत की काय असा मला आता संशय निर्माण झाला आहे। त्यामुळे 25 लोक होती आणि तो घेरलेलं होतं म्हणजे त्या चेकपोस्टला। तर ही पाहणी केल्यानंतर आता मी लेखी स्वरूपात आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे की अहवाल द्या, कारण हे धोरण योग्य नव्हे। माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी असे निर्देश दिलेले आहेत की चेकपोस्ट सगळे राज्यातले रद्द करावेत आणि अशा परिस्थितीमध्ये परिवहन मंत्री त्या जागेवर जाऊन पाहणी केल्यानंतर काही गोष्टी जर निदर्शनास आल्या असेल तर माझ्या खात्याचे अधिकारी कसं काय काम करतायत त्या संदर्भातला अहवाल घेणं माझं कर्तव्य होतं, म्हणून मी त्यांना तसा अहवाल द्यायला सांगितलेलं आहे। त्या ठिकाणी बरेच बेकायदेशीर कामं तिथे होत असतात, कारण ते वजन असतं जे काही तुम्हाला शासनाला महसूल मिळाला पाहिजे ते बुडवण्याचं काम अधिकारीच करताना सातत्याने पाहायला मिळतात। तक्रारी आलेल्या आहेत, काही वजन असतं म्हणजे कुठलं वजन असतं हे आता मी काल बघायला गेलो होतो आणि मी काही ट्रक आहेत काही टेम्पो आहेत त्याचं सुद्धा वजन बघितलं, किती त्यांचं वजन आहे आणि किती त्या वजनाचा सदुपयोग आणि दुरुपयोग होतो। त्यामुळे आता ठीक आहे काही गोष्टी समोर सांगून चालणार नाही, परंतु तुम्ही म्हणता ही वस्तुस्थिती आहे की अधिकाराचा दुरुपयोग करून जर माझ्या खात्याचे काही अधिकारी त्याचा गैरफायदा घेत असेल तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। निश्चितपणे आता ते गणवेशातले आमचेच अधिकारी होते की इतर कोणी होते त्याची तपासणी करणं गरजेचं आहे, कारण सगळे होते असे मजबूत शरीरयष्टी असलेले, त्यामुळे मला ही चौकशी करणं गरजेचं आणि तशी चौकशी करण्याच्या सूचना मी माझ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। परवानगी आपण दिली, यापूर्वीची परवानगी थांबवलेली होती, मात्र आपल्या सामाजिक कार्यासाठी काही फंड दिला गेला आणि त्यानंतर आपण ती परवानगी जी आहे ती पुन्हा सुरुवात केली। रोहित पवारांना कदाचित कल्पना नसेल, कारण ते MCAच्या माध्यमातून अनेक टुर्नामेंट्स पुण्याला भरवत होते आणि भरवत आहे, कारण ते MCAचे अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे त्यांना कदाचित कल्पना नसेल की प्रताप सरनाईक एवढा सक्षम मंत्री आहे की मला कुणाकडनं काही अनुदान किंवा काही देणगी वगैरे घ्यायची गरज नाही, मी माझ्या खिशातून खर्च करून ते करतो। आणि ते जर असं म्हणत असतील की कुठल्या रॅपिडो ओला किंवा उबेरनं कुठल्या प्रकारचं अनुदान दिलं किंवा स्पॉन्सरशिप दिली तर त्याने ते सिद्ध करून दाखवावं। अशी कुठल्याही प्रकारची 1 रुपया स्पॉन्सरशिप प्रताप सरनाईकनी कुठल्याही संस्थेसाठी घेतलेली नाही, पहिली गोष्ट। आणि दुसरी गोष्ट, राज्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनं असावीत आणि प्रामुख्याने त्याची सुरुवात ही 2 व्हीलरपासून करावी अशी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं आणि राज्य शासनाचं हे मत आहे की जास्तीत जास्त इलेक्ट्रिक व्हेकल ही रस्त्यावर आली पाहिजे। आणि कालच आम्ही 2 व्हीलर इलेक्ट्रिक व्हेकलला परवानगी दिली, त्याचा दर निश्चित केला की पहिल्या फेरीमध्ये 15 रुपयापासून ती सुरुवात आम्ही केलेली आहे। ज्या पद्धतीनं सिंगल पॅसेंजर असेल आणि सिंगल पॅसेंजरला सुद्धा रिक्षामध्ये 3 पॅसेंजरचे पैसे भरावे लागतात किंवा टॅक्सीमध्ये 4 पॅसेंजरचे पैसे भरावे लागतात, त्याऐवजी जर तो रॅपिडो असू द्या, ओला असू द्या, उबर असू द्या किंवा कुठल्याही संस्था असू द्या, राज्य शासन तर स्वतःचं ॲपसुद्धा आता भविष्यामध्ये निर्माण करणार आहे, त्यामुळे त्या माध्यमातून जर त्यांनी प्रवास केला तर निश्चितपणे
सर्वसामान्य प्रवाशांना त्याचा फायदा होईल आणि हे राज्य सरकारचं धोरण असल्याकारणानं ई बाईक टॅक्सीला आम्ही अधिकृतरित्या परवानगी दिलेली आहे. ती प्राथमिक स्तरावरची परवानगी आजपासून देण्यात येईल आणि भविष्यामध्ये परमनंट परवानगीसुद्धा आम्ही 15 ते 20 दिवसामध्ये लॉ अँड ज्युडिशियल डिपार्टमेंटकडे काही अभिप्राय आम्ही मागवलेले आहेत. ते अभिप्राय आल्यानंतर ते सुद्धा देण्यात येतील. तर मराठवाड्यामध्ये जो बोजा आहे तो मोठा राज्याचा कर्जाचा जो बोजा तो मोठ्या प्रमाणात वाढतोय. जूनच्या अखेरीस 8,55,397 कोटी रुपयांपर्यंत तो कर्ज आहे तो राज्यावरती झालेला आहे. लोकप्रिय योजनाच्या घोषणा झाल्या आहेत त्याच्यामुळे नाही बघा, राज्य शासन सक्षम आहे आणि लोकप्रिय योजना ह्यापूर्वीच्या काय सरकारनं केलेल्या नव्हता. ज्या वृत्तपत्रामध्ये ही बातमी आज आलेली आहे किंवा ते प्रकाशित केलेली आहे त्या वृत्तपत्राचे मालक राज्यामध्ये सत्तेवर होते तेव्हा का हा बोजा नव्हता का? परंतु मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखालचं हे सरकार अतिशय चांगल्या प्रकारचं काम, सक्षम सरकार देण्याचं काम आमच्या 237 आमदारांना घेऊन करत आहे आणि राज्याच्या विकासाचं धोरण अतिशय चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर ह्या राज्यामध्ये देण्याची भूमिका राज्य शासनाची आहे. कर्जाची कुणीही काळजी करू नका. कर्ज भरायला सुद्धा राज्य सरकार सक्षम आहे. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरू नका अन्यथा आम्ही धर्म पाळणार नाही असं नरेश मस्के म्हणतात. बरोबर, त्यांच्या मताशी मी सुद्धा सहमत आहे. तर पुनवी प्रश्न आता मराठवाड्यामध्ये अंमलबजावणी सुरू झाली आहे, पण सोलापूर जिल्ह्यातल्या 58 गावांच्या साठी त्यांना इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना ट्रेनिंगसाठी बोलवलेलं नाही. तसं पत्र इथं प्रसिद्ध झालेलं नाही. काय पुनवी प्रश्न जो आहे 2 आता सप्टेंबर त्या संदर्भात आता विषय पत्रिकेवरचा विषय होता आणि जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना राज्यातल्या सूचना आम्ही केलेल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी जिल्हाधिकारी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये करतील. विजय वडेट्टीवार असं म्हणतात की लाडक्या बहीण योजनेमधून मोठ्या प्रमाणात महिलांना अपात्र करण्यात येतं. जवळपास 8 लाखापेक्षा अधिक महिला अपात्र केल्या गेलेल्या आहेत. दुसरीकडे राज्याला खड्ड्यात आणि बरबाद करण्याचं काम जे आहे ते सरकार करतं, विद्यमान सरकार करते. हो, आता विजय वडेट्टीवार विरोधी पक्षाचे सदस्य आहेत, त्यांच्याकडनं काय चांगल्या भावना आम्ही अपेक्षित करणार आहे मला सांगा. आता ते ज्या भागातून निवडून आले त्या भागामध्ये ते लाडक्या बहिणींनी त्यांना काय मतदान केलं नसणार का? आणि ही गोष्ट सुद्धा वस्तुस्थिती नाकारता येत नाही की जर त्या चुकीच्या पद्धतीनं कोणी लाडक्या बहिणींच्या योजनेचा गैरफायदा जर काही महिलांनी घेतला असेल तर ते चुकीचं आहे. घरामध्ये 4-4, 5-5 महिलांनी लाडक्या बहिणीच्या योजनेचा गैरफायदा घेतला. शासकीय स्तरावर काही महिला भगिनी आमच्या आहेत, त्या नोकरीला असताना सुद्धा शासनाकडे त्यांनी लाडक्या बहिणी योजनेचा हा गैरफायदा घेतलेला अनेक आमच्याकडे काही गैरफायदा घेतल्याच्या तक्रारी आहेत आणि ज्यांनी चुकीचं केलं असेल तर निश्चितपणे त्याच्यावर शासन तर असे दोषी कोणी असेल तर त्यांच्यावर कारवाई करणारच. लोकनाट्य कला केंद्राच्या नावाखाली गोरखधंदा जो राज्यभरामध्ये विशेषतः धाराशिव असेल सोलापूर त्याच्या बाँड्रीजवरती पाहायला मिळते का? उपसरपंचानं आत्महत्या या सगळ्या जास्त संचालन केलेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. मी कालच धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोललेलो आहे आणि आता जिल्हाधिकारी सुद्धा सोलापूरचे जिल्हाधिकारी सुद्धा या ठिकाणी आहे. मुंबईमध्ये जसं लेडीज बारचं पेव फुटलं होतं तशाच पद्धतीनं राज्यातील ग्रामीण भागामध्ये ह्या लोककला केंद्राचं पेव फुटलेलं आहे आणि अशा प्रकारे सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना बर्बाद करण्याचं त्या लोककला केंद्राच्या माध्यमातून काही कामं होत आहेत. म्हणजे त्याचंच उदाहरण दिलं तर गेल्या आठवड्यामध्ये एका उपसरपंचानं केलेली आत्महत्या हे नाकारता येणार नाही. अशा प्रकारे जर लोककलाच्या नावाखाली कुणी जर गैरफायदा घेत असेल आणि वेश्या प्रवृत्तीला जर काही उत्तेजन देण्याचा प्रयत्न जर कुणी काही करत असेल तर निश्चितपणे राज्याचा जबाबदार मंत्री म्हणून किंवा राज्य सरकार बिलकुल अशा लोकांना पाठीशी घालणार नाही. लोककला आहे ती जिवंत राहिली पाहिजे कारण ती महाराष्ट्राची संस्कृती आहे. पण लोककला केंद्राच्या नावाखाली जर असे चुकीच्या पद्धतीचे काही व्यवहार जर करत असतील तर मी जिल्हाधिकाऱ्यांना आता सूचना देतो. धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा मी पालकमंत्री असल्याकारणानं सूचना केलेल्या आहे की असे बेकायदेशीर चालणारे लोककला केंद्र ज्यातून गैरफायदा घेतला जातो आणि शेतकऱ्याच्या मुलांना देशोधडीला किंवा शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम जर होत असेल तर ते ताबडतोब बंद करा, त्यांच्यावर कारवाई करा. जुने जे परवानगी दिलेले आहेत ते परवाने सुद्धा रद्द करा. आता पोलीस आयुक्तांना सुद्धा मी तशा सूचना केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर SP-नं सुद्धा मी सूचना तशा केलेल्या आहेत. एकनाथ शिंदे साहेब वगैरे असताना डान्सबार एक की मोहीम चालवली त्यावेळेस त्या काळात. आता या काळात अशा पद्धतीची मोहीम चालवण्याची वेळ आली असं नाही असं मी म्हणणार नाही. शेवटी ही महाराष्ट्राची लोककला जी आहे ती सुद्धा जिवंत ठेवणं हे आमचं कर्तव्य आहे कारण ती राज्याची संस्कृती आहे.
आणि संस्कृतीचा नावाखाली जर कोणी व्यभिचार करत असेल, वेश्या व्यवसाय चालत असेल तर ते बंद करणं आमचं शासन म्हणून कर्तव्य आहे आणि शासन पूर्णपणे कठोर कारवाई अशा प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आहे. आम्ही सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना, सगळ्या पोलीस आयुक्तांना, सगळ्या SP तशा सूचना आजच मी दिलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी असे गैरप्रकार चालू आहेत ते ताबडतोब बंद करावेत. कारण शेवटी शेतकऱ्यांना वाचवणं हे आमचं कर्तव्य आहे. शेतकरी जगला तर सर्वसामान्य जनता जगेल. त्यामुळे शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे जर कृत्य कोणी करत असेल तर त्याच्या विरोधामध्ये राज्य शासन संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना आदेश पारित करेल. आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्या निवडणुका ज्या आहेत त्या 4 महिन्यात याव्या असं सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले होते. आता दुसरीकडे आता निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाला एक पत्र दिलेलं आहे. त्यामध्ये ते म्हणतात की जानेवारीमध्ये या निवडणुका घ्याव्या कारण एकाच वेळी एवढ्या निवडणुका. शेवटी बघा हा जो प्रश्न आहे हा माझ्या अखत्यारीत नाही आहे. कारण शेवटी निवडणूक आयोग आणि माननीय उच्च न्यायालय यांच्यामध्ये जो काय निर्णय होईल तो आम्हाला सगळ्या राज्यकर्त्यांना बंधनकारक राहील. सोलापूर महापालिका कशा पद्धतीने महायुती म्हणून आपण लढणार? राज्यामध्ये सगळीकडे महायुती म्हणूनच आम्ही लढणार आहोत आणि राज्यातील सगळ्या ग्रामपंचायता, जिल्हा परिषदा, नगर परिषदा किंवा महापालिकेवर महायुतीची सत्ता यावी ह्यासाठी आम्ही तिघेही जे आमचे मुख्य नेते आहेत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आमची महायुतीची सत्ता येईल याची आम्हाला खात्री आहे. सरकार जे आहे ते आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रत्येक समाजाला, प्रत्येक जातीमध्ये भांडण लावून जे आहे त्यांना रस्त्यावर आणत असल्याचं संजय राऊत म्हणतात. संजय राऊतांना काय म्हणायचं आहे? अहो, त्यांच्या घरामध्ये ज्यावेळेस भारत पाकिस्तान मॅचला ते विरोध करत होते त्यांच्या घरामध्ये TV चालू होता आणि भारत पाकिस्तान मॅच त्यांचे कुटुंबीय बघत होते. आमच्याकडे पुरावे आहेत. बऱ्याच लोकांनी आम्हाला व्हिडिओ पाठवलेत. जे लोक ते रस्त्यावर उतरले होते भारत पाकिस्तान मॅचच्या विरोधामध्ये त्यांच्या सगळ्यांच्या घरामध्ये फटाके फुटत होते. आता अशा संजय राऊतांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं आमचं काही कर्तव्य आम्ही समजत नाही. समाजातल्या सर्व जाती धर्माला न्याय देण्याची भूमिका देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारनं घेतलेली आहे आणि ती भूमिका आम्ही कायम ठेवणार आहोत. बंजारा समाजाचा ST प्रवर्गामध्ये समावेश करावा म्हणून राज्यभरामध्ये मोर्चे निघत आहेत. आज सोलापूरमध्ये सुद्धा अशा प्रकारचा मोर्चा निघत आहे. खरं तर काही म्हणजे कालच धनंजय मुंडे यांनी बंजारा आणि बंजारा हे एकच आहेत असं म्हणून बंजारा समाजाचा रोष सुद्धा पत्कारलेला होता. सरकार म्हणून काय भूमिका असणार? नाही बघा, सरकार म्हणून हे मी फक्त सोलापूरचा संपर्क मंत्री आहे, परंतु हे निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आहे. आणि लोकशाहीमध्ये भले मराठा समाज असू द्या, कुणबी समाज असू द्या, OBC समाज असू द्या, ST असू द्या किंवा बंजारा समाज असू द्या, प्रत्येक समाजाला लोकशाहीमध्ये आपल्या अधिकारासाठी रस्त्यावर उतरण्याचे अधिकार प्रदान केलेले. त्यामुळे प्रत्येकजण हा आपल्या आपल्या समाजासाठी रस्त्यावर उतरतो. त्याला न्याय देण्याची भूमिका जी आहे जर कायद्याच्या कक्षेमध्ये बसत असेल तर आमचं सरकार निश्चितपणे घेईल. आगामी काळामध्ये शिक्षक आणि पदवीधर संघाच्या निवडणुका शहाजी बापू पाटलांनी खरं मागणी केलेली आहे की पदवीधर मतदारसंघ भाजपला घ्यावा आणि शिक्षक मतदारसंघ जो आहे तो सेनेकडे द्यावा. शिवसैनिक म्हणून आपली काय या भागातले आमचे शहाजी बापू पाटील आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्या मागणीचा विचार निश्चितपणे वरिष्ठ पातळीवर केला जाईल. आणि सोलापूरचा संपर्क मंत्री म्हणून मी शहाजी पाटील यांच्या जी भूमिका त्यांनी घेतलेली त्या भूमिकेशी सहमत आहे. ओके, अंजली दमनिया यांच्या पतींना जे आहे हो, चांगलं अर्थ खातं त्यांना मिळालेलं आहे आणि चांगल्या प्रकारची भूमिका. आणि शेवटी अंजली दमानियांनी हे सुद्धा जेव्हा रोहित पवार यांनी ट्विट केलं त्यामुळे त्यांनी सुद्धा त्यांची भूमिका जाहीर केली. त्या सामाजिक कार्यकर्त्या आणि सामाजिक कार्यकर्त्याच्या एखाद्या पतीनं किंवा कुटुंबियातल्या व्यक्तीनं काहीच करू नये असं काही असतं का? कोणी जर काही शासकीय कामामध्ये सहकार्य सरकारला करत असेल तर ते चुकीचं आहे का? मी त्यांचं स्वागत करतो. रोहित पवारांनी सुद्धा त्यांचे नातेवाईक जर त्या क्षेत्रातले संबंधित कुणी असेल तर आमच्याकडे पाठवावं. आम्ही त्यांनाही रोजगाराची हमी आम्ही पूर्णपणे देऊ. आमचे भरत गोगावले साहेब आहेत त्या खात्याचे मंत्री, त्यांच्याकडे आम्ही त्यांचा प्रस्ताव ठेवू. बंजारा समाजाला ST मध्ये द्यावं, मात्र दुसरीकडे तेच धनंजय मुंडे OBC मधून आरक्षण मराठा समाजाला द्यावं याला विरोध करतायत. दोन्ही भूमिका धनंजय मुंडे यांच्या आहेत. बघा, त्या संदर्भात मला काही कल्पना नाही आहे, पण सर्वश्री गोपीनाथ मुंडे साहेबांनी OBC समाजासाठी फार मोठ्या प्रमाणे जनजागृती केली होती, जनआंदोलनं केली होती आणि त्यांना OBC समाजाचे एक मोठे म्हणून ओळखलं जायचं होतं ह्या महाराष्ट्रामध्ये. आणि त्यांच्या ते कुटुंबातील घटक असल्याकारणानं त्यांनी गोपीनाथ मुंडे साहेबांचा आदर्श ठेवून समाजामध्ये जावं अशी माझी त्यांना विनंती आहे.
धन्यवाद. साहेब, गावखेड्याच्या एसट्या जातात त्या सर्व्हिस रोडवरतून न जाता त्या डायरेक्ट उच्चाल पुलावरतून असेल हायवेवरतून जातात तिथे शिंगोली असे अनेक ग्रामीण भाग आहेत त्या ठिकाणी सर्व्हिस रोडने एसट्या जात नाहीत, डायरेक्ट हायवेवरतून जातात. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना नाही, अशा जर प्रकारे कुठलं चुकीचं आमच्या ड्रायव्हरच्या माध्यमातून चुका होत असतील, आमच्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगतो असं होऊ देऊ नका. बघा, एस टी ही सर्वसामान्य तळागाळातल्या गोरगरीब जनतेसाठी केलेली सेवा आहे. माझं तर दुसरं धोरण आहे, फक्त एस टी ही तळागाळातल्या जनतेपर्यंत नाही, एस टी पर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणजे आमचा आदिवासी बांधव आणि भगिनी जी आहे डोंगर दऱ्यांमध्ये राहते त्यांना सुद्धा एस टीची सेवा मिळाली पाहिजे. अशा प्रकारच्या चुकीच्या पद्धतीनं कोणी खालनं प्रवासी असताना उभे असताना सुद्धा ब्रिजवरनं वगैरे गाड्या नेत असेल अशावर कारवाई करा. ताबडतोब असं होता कामा नये. अशा प्रकारच्या तक्रारी, गंभीर तक्रारी माझ्याकडे आल्या तर मी सहन करणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.